असेच नवनवीन मनोरंजनात्मक ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। सुप्रभात मंडळी, सुप्रभात। दापोली कळंबटमधून तर मी आहे कोकणामध्ये, दापोलीमध्ये, माझ्या सासरवाडीमध्ये। तर मी आलेलो आहे देवाचा जागरण गोंधळ करण्यासाठी। तर आज तारीख आहे 19 मे आणि मे महिन्यात इतका सुंदर असा पाऊस पडतो ना। सकाळचे आता 8:15 वाजलेत आणि आजूबाजूचं वातावरण इतकं प्रसन्न झालं आहे, इतकं म्हणतात ना जाम भारी झालं आहे, शब्दच नाहीत। हा बघा क्या बात आहे, पूर्ण पाऊस भरला आहे आणि ही अशी दाभेळकर वाडी आहे संपूर्ण। इथे सगळी भावकीची घर आहेत। तर आपण वाडीत फिरूच, त्याच्यासोबत आज आहे देवांचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम। तर दर 3 वर्षांनी हा जागरण गोंधळ होत असतो। तर ही माझी अटेंड करण्याची दुसरी वेळ आहे। तर आज बघूया या देवाच्या जागरण गोंधळामध्ये आजच्या दिवशी काय काय देवासंबंधीच्या ज्या प्राणप्रतिष्ठेच्या विधी आहेत त्या आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। आणि जर तुम्ही या नियर बाय लोकेशनवरून दापोली, कळंबट किंवा गिम्मवणे, आसूद वगैरे इकडची जवळपास गावं आहेत, म्हैसोंडे वगैरे, इथून बिलॉंग करत असाल तर नक्की कमेंट करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते। तर मी आहे आता दापोलीमध्ये। तर रोज उगवणाऱ्या या सूर्याची ऊर्जा आज काहीशी वेगळी म्हणजे प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण असणार आहे आम्हा सर्व गावकऱ्यांसाठी। तर 3 वर्षांनी उजाडलेला हा दिवस नक्कीच सर्वांच्या आयुष्यात यशाची कलाटणी देणारा ठरेल। तर दिवसाची सुरुवात अगदी देवारातले देव धुवून पुसून ते पुन्हा एकदा आपल्या देवाच्या गादीवर बसून त्याची पूजा अर्चा करून करण्यात आली। तर मंडळी आपण देवासाठी, देवाच्या देवाऱ्यासाठी हार होतोय। तरी ते बघा असा सुंदर असा हार होतोय आणि तिकडे पूजेची पण तयारी सुरू आहे। तर देवाऱ्याला हार बनवतोय। तर हा असा काहीसा हार मी ओवलेला आहे, सुंदर। चला आता देवाऱ्याला घालूया। तर अगदी वडिलोपार्जित आणि वाडवडिलांपासून चालत आलेली ही परंपरा म्हणजेच सर्व देवांची पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठेची पूजा करून पुन्हा एकदा ते देवाऱ्यात सुंदररित्या बसविले जातात। आणि यावर्षी या पूजेचा मान गावातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व श्री गजानन दाभेळकर यांना मिळालेला आहे।
सेवा केली आहे। ही सेवा करत असताना भक्तांच्यातून, कुटुंबाच्यातून, परिवाराच्यातून, सर्व सदस्यांच्यातून, भक्तजनांच्यातून ती सेवाही करत असताना कोणत्याही प्रकारची न्यूनता, कमतरता, कमी होणी जाणवलेली असेल तर आम्हा सकल जणांना आपण माफ करावं। ते भावकीतील घरामध्ये राहण्यापासून थोडा मोठ्यापर्यंत अतिशय आपण सांभाळ करा। प्रत्येकाला आई आरोग्य प्रत्येकाच्या मनाप्रमाणे आपण प्राप्त करून द्यावं। ज्यांना उद्योग नसेल उद्योग निर्माण करा, ते नोकरीसाठी पर्यंत नोकरीसाठी देणार। आज आमचा 2025 दाभोळकर भावकीचा गोंधळ आहे आणि त्याच्या निमित्त सर्व महिला वर्गाचा हळदी कुंकू आहे। आम्ही सगळेजण त्याचा खूप आनंद घेतोय आणि आज जसा महिला वर्गांसाठी हा कार्यक्रम आहे तसा लहान मुलांसाठी खूप स्पर्धा आहेत, चित्रकलेच्या स्पर्धा आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहेत। संध्याकाळी महिला वर्गांचा स्पेशल असा सांस्कृतिक कार्यक्रम देखील आहे। छान छान डान्स त्याच्यामध्ये सादर होणार आहेत। तेव्हा आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर महिला मंडळाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू आहे। तर त्याच्याच वर टेरेसवर इथे लहान मुलांच्या चित्रकलेचा कार्यक्रम सुरू आहे। तर सगळी लहान मुलं एकदम जबरदस्त कामाला लागलेत। इथे मोठे चित्रकार काय किरण दादा इकडे काय चित्र काय तुझं? शहरी जीवन ग्रामीण जीवन। ओके दाखव वर कर। वेदिका कुठला तुझा हे की हे ना? हे बघा वाव चला तुझं कंटिन्यू वेदिका नाव द्या वरती आपण तुझं। ह्यांचं अजून काय काढायचं तेच कन्फ्युजन आहे। श्रियान काय काढतोय? घर काढतोय। दीदी तू काय करते? तू काहीतरी काढते। हे तू काय काढतोय? तुझा आवडता? ए ओवी काय काढते? अन्वी काय करते? जिराफ इथे कावळे पण काळे, डोंगर पण काळे। हा काय? अरे वा सुपर मस्त आहे, दोघांचं छान आहे। पण दीदीचं काय सगळं काळं कुठे? आरती कुठे?
लिहायची होती खूप काही, पेनात होती शाई. संदीपरावांचं नाव घेते मी श्रेयांची आई. अंगठीला सोन्याचे खडे, हिऱ्याच्या अंगठीला सोन्याचे खडे, प्रशांत रावांचं नाव घेते तुम्हा सर्वात पुढे. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी, सूर्यकांत रावांचं नाव घेते गोंधळाच्या दिवशी. सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले, पांडुरंग रावांचं नाव घ्यायला सर्वांनी अडविले. इंग्रजीत म्हणतात चंद्राला मूल, इंग्रजीत म्हणतात चंद्राला मूल. विनोदरावांचं नाव घेते दाभडेकरांची थोरली सून. शंकराच्या पिंडीवर बेल वाटे वाकून, संजय रावांचे नाव घेते सवयांचं मान राखून. लाल मणी सोडले, काळे मणी जोडले, यशवंत रावांसाठी आई वडील सोडले. मंगळसूत्राच्या 2 वाटी, सासर माहेरची खून. प्रमोदरावांचे नाव घेते दाभेळकरांची सून. ग्लासावर ग्लास 7, कल्पेशराव आमचे फर्स्ट क्लास. कापसाच्या वर्षीमध्ये बदामी हलवा, चंद्रगणपतींचे नाव घेते सासूबाईला बोलवा. जन्म दिला मातेने, पालन केला पित्याने, दिलीपरावचे नाव घेते पत्नी या नात्याने. पैठणीवर घातली सुंदर ठुशी, किरणरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. नवऱ्याचं घ्यायचं, नवऱ्याचं. दाभेळकर पोलीस आहेत सगळ्यांमध्ये बेस्ट. साजूक तूप नाजूक चमचा, साजूक तूप नाजूक चमचा. रमेश रावांचं नाव घेते आशीर्वाद असू दे तुमचा. गहू घेतले दळून, पीठ घेतले मळून, संतोषरावांनी घ्यावी मला सांभाळून. नाव घ्या घ्यायचं. शेवटी आमच्या श्री गजानन रावांना औ म्हणूनच म्हणायचं. 3 hours later. तर नमस्कार मंडळी, आता आम्ही चाललेलो आहोत म्हैसोंड्या गावामध्ये जोगवा मागण्यासाठी. आणि आज आमच्या दाभेळकरवाडी कळंबटमध्ये आहे देवाचा जागरण गोंधळ. तर त्यानिमित्ताने देवाचा जोगवा मागण्याची पद्धत असते प्रत्येक ठिकाणी. तर त्यानिमित्ताने जे काही धनधान्य दिलं जातं ते आपण देवाच्या चरणी अर्पण करतो. तर आता आम्ही चाललो आहे, आमच्या जवळच गाव आहे म्हैसोंडे. तर जोगवा मागण्यासाठी हां, तर म्हैसोंडे गावामध्ये आम्ही चाललेलो आहोत. तर इथे आमच्या सोबत आहेत गणेश दादा. तर गणेश दादा आम्हाला घेऊन दादा आपण कुठे चाललो आता? म्हैसोंडा. आणि तिथे किती घरांमध्ये, म्हणजे कुठे कुठे जाणार आपण? 5 घर काढणार. मेन घर असं. 5 म्हणजे 5 नाचत जोगवा मागायचा आहे. हा, असं बरोबर आहे बाबू माझा विचार. तर गणेश दादा आपल्या गावामधले असे काय म्हणतात माहितीदारक मेन असे व्यक्तिमत्व आहेत. तर आज त्यांच्यावर ही जिम्मेदारी दिलेली आहे. आणि बाकीची मंडळी जास्त कोण नाहीत. तर आता आम्ही चाललो छत्री घेऊन येत आहेत. आणि मी रेनकोट घालून. आणि हे लोक आम्ही आम्हाला काय टेन्शन, आम्हाला भिडायचे. हळू चला चला चला. तर आमचा किरण दादा मेन काय देवाचा जोडपा आहे किरण दादा आणि ते वहिनी. तर बघू शकता किती काटेऱ्या वाटेतून आम्ही चाललेलो आहोत जोगवा मागायला. येस. आणि मे महिन्यातला पाऊस एन्जॉय करतोय असं वाटतंय की जून महिन्याचा आहे. मग कसं वाटतंय? एकदम छान. देवाचा जोगवा मागायला चाललोय म्हैसोंड्यामध्ये. पाऊस पण खूप आहे. आणि या दोघी सिस्टर बहिणी आहेत. 1 नंबर आणि 2 नंबर. क्या बात आहे. तर हे दुसरं जोडपं आहे, त्याच्यानंतर मागे तिसरं जोडपं आहे. पाहिजे काय कपडे तुझे. बाय बाय. ही आमची आत्या. बाय बाय बाय. तर फायनली एवढी माणसं आम्ही चाललो जोगवा मागायला. अंबाबाईच्या नावानं येळकोट 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 येळकोट. दाऊजी बाबाच्या नावानं दाऊजी बाबाच्या नावानं चला.
आनंद बोलती भक्त तुझा, आनंद बोलती भक्त तुझा. आजी नमस्कार. अशा प्रकारे 7 ते 8 घरांमध्ये आमचा जोगवा मागून झालेला आहे. तर आता आम्ही पुन्हा एकदा माझ्या नव्या ब्लॉक मध्ये आम्ही आलेलो आहे औषधच्या गावी आणि गोंदाला मजा केलेली आहे. त्यानंतर आम्ही हे बघा पाणी भरलेलं आहे. तर माझ्या नव्या ब्लॉक मध्ये ही माझी मावशी पाट्यातले संदीप काका माझे श्रेयन वगैरे खूप मजा करणार आहे आम्ही. आम्ही मजा करणार आहोत. असा पाऊस आहे. मे महिन्याचा एवढा पाऊस आहे असं वाटत नाही मे महिन्यात जून चालू आहे. चला आता आम्ही सगळेजण मस्त मस्त रेडी होणार आहे, तयार कपडे घालणार आहे. तर संध्याकाळी आलेल्या गोंधळांनी सुंदर अशा 2 देवापुढे तेवत ठेवण्यासाठी दिवट्या बनवल्या. त्यानंतर देवाचा मांडसुद्धा अगदी सुंदररित्या त्यांनी बनवला होता आणि त्याला सुंदर अशी सजावटसुद्धा त्यांनी केली होती. तर अगदी पाहून प्रसन्न वाटत होतं. तीन वर्षांआधी जेव्हा गोंधळ झाला होता तेव्हा याच गोंधळांनी तो सादरीकरण केला होता. तेव्हा त्याचे सादरीकरण इतके मनाला भावणारे होते तर पुन्हा याच वर्षी त्यांना बोलवण्यात आले आणि त्यांना रमेशदादा दाभेळकर यांच्याकडून पोशाख आणि कवड्याची माळ देण्यात आली. गोंधळ सुरू करण्यापूर्वी उभारलेल्या मांडाची पूजा केली आणि दिवट्यांची सुद्धा पूजा केली. त्यानंतर मंदिरातला देव सर्व गावकऱ्यांनी गाराण्या घालून वाजत गाजत गोंधळाच्या मांडाच्या ठिकाणी आणला आणि त्यानंतर सुंदर अशा गोंधळाला सुरुवात झाली.
हरिनाथ महाराज की भवानी महादेव की भाऊजी महाराज की पार्वती ग्रामदेवता बाय माझी आई आज दाभेळकर परिवाराचा हा 3 वर्षाचा पाठीचा गोंधळ आणि त्याचबरोबर हे 2 लग्नाचे राहिलेले गोंधळ त्याचप्रमाणे गावचं नाव दिलेलं आहे गोचरचं नाव दिलेलं आहे कुमार भावाने पूजलेले आणि 5 कागद तुझ्या दरबारात पाठवलेले आहेत 5 घरची भिक्षा मागून आणलेली आहे याच्यामध्ये त्यांच्या समस्त परिवाराची चौकशी होत असेल तर सवाकडे मान्य करून घ्यायचा माणसाचा अन्याय आहे पायच्या नकापासून डोळच्या केसांमध्ये भैरी भावनी रोज आहे भोग आहे कुणाचं काय करायचं नाही सौरंगाची महिमा करायची गंगेसारखं मन करायचं समुद्रासारखं पोट करायचं दुधासारखी पातळ करायची एकाची 21 पातळ ते 25 समस्त परिवाराचा वेळ लावून द्यायचा मुला माणसांमध्ये सुटपती द्यायची आणि धंदा रोजगारामध्ये बरकत द्यायची तुझे भक्त राणी शेती करवा जातील गोस्वामी तुझा स्मरण करतील त्यांना पितांबाची काळ चालतील भैरी भावनी सगळ्यांना आनंदाचे दिवस दाखव असा अर्ज करतो त्याचा संभाळ करावा भैरी भावनी माते की अंगावरती सोडा हे झालं की बाकी सगळ्यांनी बाजूला या फक्त देवाच्या सुवासिनी पुढे या देवाच्या सुवासिनी फक्त पुढे या बाकी सगळ्यांनी तर अशा रीतीने अगदी जल्लोषात उत्साहात 2025 मधील दापोलीमधील कळंबट दाभेळकर वाडीचा हा सुंदर असा जागरण गोंधळ 3 वर्षांनी अगदी सुंदररित्या पार पडला। तर या गोंधळाची सांगता सर्व देवांना पुन्हा एकदा वाजत गाजत गोंधळाच्या मांडावरून देवाच्या गाभाऱ्यापर्यंत वाजत गाजत नेऊन करण्यात आली।